तुझ्या ह्या 16 वर्षामध्ये आलेला सगळ्यात जास्त कठीण काळ कुठला? आता कसं होतं की 16 वर्षाचं आर्जिंगचं करिअर आणि मग सांगायला आपण काही सांगू शकतो की मी अर्धपोटी वगैरे राहिलो किंवा मॅगी वगैरे खाऊन राहिलो आणि मग घरच्यांपासून मी जरा दूरच होतो. मग खाण्यापिण्याची आबाळच होती, मित्रच नव्हते. पण हे माझं स्ट्रगल नव्हतं, ही माझी मजा होती. कारण मी माझ्या आजीचा प्रचंड लाडका, आईचा खूप लाडका. म्हणजे मी आजही मम्माज बॉय आहे. म्हणजे आजसुद्धा या इंटरव्ह्यूला मी जाऊ का हे मी आईला विचारलं, तेव्हा ती म्हणाली हो. आणि आताही माझं डायल लिस्ट तुम्ही पाहिलं तर आईशीच मी बोलत होतो, इथे ऑफिसमध्ये बोलतोय, मम्माज बॉय मी. तर मी नाशिकमध्ये करिअरला सुरुवात केली स्वप्नील सर, SFM तेव्हाचं आणि आत्ताचं रेड FM. तिथे मी 9-10 महिने काम केलं. पण त्याच्यानंतर मी सोलापूरला गेलो. माझ्या शहरापासून ते शहर 400 किलोमीटर अंतरावरती आहे. भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि इतर सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. अर्थात तेव्हा मला घरच्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हटलं करिअर ग्रोथ नावाचा एक शब्द असतो आपल्याकडे, तो स्वीकारून मी तिथे गेलो. आणि आत्ता मागे वळून पाहताना मी त्याला स्ट्रगल बिगल म्हणू शकतो, पण ते असं अजिबात नव्हतं. पण तिथे गेल्यावर खाण्यापिण्यापासून प्रॉब्लेम होते. मूळ गाव नाशिक, त्यामुळे आम्हाला आवडते मिसळ, वडापाव किंवा तत्सम डाळीच्या पिठापासून, बटाट्यापासून आणि मटकीपासून बनलेले पदार्थ. मी तिथे गेलो, तिथे मेदूवडा, इडली, डोसा, उत्तप्पा, सांबार हे महिन्यातनं 2-3 वेळा आपल्या घरात बनणारे पदार्थ, तेही आम्ही नाक मुरडत खाणारी व्यक्तिमत्व, कारण आम्हाला ते कधी आवडलं नाही. पण तिथे मात्र ब्रेकफास्टसाठी हेच आयटम्स होते. सो खाण्यापासून संघर्ष सुरू झाला. सॉरी, म्हणजे असं करू नये, पण मला बेटीची सवय होती जी मी आता मोडली आहे महत्प्रयासानं. पण तिथे मी एकटा होतो. आता मागे वळून पाहता चहाला पण बिल्डिंगमधनं खाली उतरा, कोपऱ्यावर जा किंवा घरात बनवा, याला स्ट्रगल म्हणत असेल तर तो स्ट्रगल होता, अडचणी होत्या. पण तेव्हा मला आईची खूप आठवण यायची. हळवे क्षण म्हणाल तर ते हे होते. मला मित्रांची खूप आठवण यायची, ज्या मित्रांबरोबर मी वर्षभरापूर्वी कट्ट्यावरती बसून धमाल मस्ती करायचो. त्यांच्यापासून मी 400 किलोमीटर लांब आहे. नवी नोकरी होती, खूप काहीतरी करायचं होतं. सोलापूर नाशिकहून लांब होतं. रात्री 9ला बसमध्ये बसायचं, सकाळी 6ला उतरायचं, दिवसभर घरी थांबायचं आणि पुन्हा रात्री 9ला बसून सोलापूरला पोचायचं. तो रविवार एकच दिवस सुट्टीचा होता. म्हणजे मी प्रवासात जवळपास एक 18 तास वगैरे घालवायचो आणि घरी मात्र 12 तास राहायचो. तर आता या सगळ्या गोष्टी आठवल्यात असं वाटतं की हां, तू स्ट्रगल होतं किंवा ते फार इमोशनल क्षण होते. पण 1-2 वर्षामध्ये माझ्यासारखा माणूस असंख्य मित्र जोडतो असं मला वाटतं. सोलापुरात माझे भयंकर मित्र झाले, फॉर दॅट मॅटर मैत्रिणी झाल्या. आणि मग काय दिवस, मग काय रात्र, मग सगळी धमाल सुरू झाली. पण त्या दरम्यान मग मी तिथल्या भाषेला आत्मसात केलं. त्यांचा तो हेल, त्यांची ती कानडी मिश्रित मराठी असेल किंवा ती तेलुगू टच असणारी मराठी असेल, हे हळूहळू शिकत गेलो. पण शिकतोय म्हणजे आपण कुठेतरी तो संघर्षच करत असतो. म्हणजे आपण प्रमाण मराठी बोलणार आहे, तिथे गेल्यानंतर लोकांनी हा पुण्याहून आला आहे, हा बाहेरून आला, हा इथून आला आहे, त्यामुळे ॲक्सेप्टन्स नसणं आणि तो 2 वर्षानंतर पुन्हा मिळणं. आणि मग मी अख्खं सोलापूर पालथं घातलं असं मला वाटतं. कुठलाही कार्यक्रम मी चुकवला नाही, लोकांमध्ये गेलो. तर ही शिकण्याची प्रोसेस, त्याला आपण संघर्ष म्हणालो तर तो संघर्ष आहे. मजाच करत होतो. ती मजा. अगदी अगदी.